नमस्कार मित्रांनो, राहुरी कृषी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात आपण आलेलो आहोत आणि इथे आपण जेवढे काही युनिट आहेत ते सगळे आपण आता बघणार आहोत. गेटच्या बाहेर गेले की इकडे साईडला जा आधी ते हॉर्टिकल्चर तुम्हाला आंब्याची रोपं आहे ती पाहिजे ते तिथे मिळणार. भाजीपाला ते पुढं टमाटो वगैरे भाजीपाला तर पण तिथेच पाहून घ्यायचं, नर्सरी तिथंच पाहून घ्या. त्यानंतर पुढं तशीच गाडी काढायची. इकडे साईडनी गायींचा गोठा आहे, गायींच्या गोठ्यात मागं शिळी पालन आहे, त्याच्या मागं मेंढी पालन आहे. तुम्हाला ज्याची माहिती पाहिजे तिथे मिळून जाणार. तसंच पुढं 2 किलोमीटर जायचं पलीकडे साईडला सेंद्रिय शेती म्हणून तिथं पण तुम्हाला माहिती मिळणार. तुम्हाला ठिबकची समजा ठिबकची याची त्याची माहिती पाहिजे अशी प्लॉट प्रत्येक विभागाचे प्लॉट आहे आपल्याकडे. इथं ठिबकची माहिती ते पाहिजे, इथं प्लॉट आहे पुढं तुम्ही तसंच झालं. त्याच्यात पुढे गेले अवजरी वनस्पती नाही आपल्या नांगरेचं याच्या तुम्हाला माहिती लागत असेल ते तिथे मिळणार. त्याच्या पुढे बियाणे विभाग आहे, बियाणे विभागाची माहिती मिळणार. बाहेर गेले का बाहेर पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपाची शेजारी तिथं औषधी वनस्पती म्हणून आहे. ती तुम्हाला आयुर्वेदिक औषधी वनस्पती जर माहिती लागत असली तिथं औषधी वनस्पती ती मिळून निर्गळी स्टील म्हणा काही म्हणा तुम्ही तिथे मिळून जाणार तुम्हाला. त्याच्या पुढंच गेले फळपिके म्हणून एक तिथं पण माहिती मिळणार फळांच्या बागांची याची त्याची बरं का. तसं पुढे घ्यायचं ज्वारी स्कीम आहे. ज्वारी स्कीमच्या नंतर इकडे साईडनी ज्वारी झाली पाहून त्याच्यानंतर मागं कापूस विभाग आहे पलीकडून कापूस विभाग पाहिजे. त्याच्यानंतर गवत संशोधनचं एक गवत तिथं पाहून घेतो. इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आपण शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आगमन केलेलं आहे. तर आपण सुरुवात करायची तर इथं आहे हा सिंचन प्रकल्प. या सिंचन प्रकल्पाला आपण भेट देऊन घ्या, सगळं बघून घ्या. आणि याच्यानंतर आपल्याला कीड नियंत्रण प्रयोगशाळा, परत हे जीवाणू खतं, शेळी मेंढी सुधार प्रकल्प, गाई म्हशी सुधार प्रकल्प असे विविध प्रकल्प आहेत. तर ते टप्प्याटप्प्यानं आपण एक झाला का एक झाला का एक असे सर्व प्रकल्प आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहे. तर तुम्हाला मी अशी सूचना करतो की सर्वांनी एकत्रितरित्या म्हणजे सगळ्यांना त्याचा अभ्यास घेता माहिती घेता येईल. आणि कृपया करून कोणत्याही झाडाला किंवा कोणत्याही वस्तूला तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणी हात लावू नका. ज्याला कोणाला अभ्यास करायचा त्याने लांबून करा. आणि काही जास्त जर गरज पडली तर संबंधित अधिकारी तिथं उपस्थित राहतीलच, त्यांना विचारून त्याच्याबद्दल माहिती घ्या. शेतकरी मित्रांनो, आता आपण गवाले सरांनी जी सूचना केली त्या सूचनेचे पालन करीत व आपल्याला जी कृषी विद्यापीठ राहुरी याच्या परिसरात कोणता विभाग कोणत्या ठिकाणी आहे असं सविस्तर मार्गदर्शनानुसार आणि गवाले सरांच्या सूचनेनुसार आपण आता सिंचन विभागात आलो आहोत. आता ड्रीप फिटिंग कशी करायची, मायक्रो स्प्रिंकल्स कसे लावायचे, ड्रिपर्स कसे बसवायचे, रेनकोट, रनगेन सविस्तर आपण इथं डेमोसहित पाहू राहिलो आहे. इथं पूर्ण परिसरामध्ये डेमो लावलेला आहे. या डेमोनुसार आपल्याला सगळं पाहायला मिळते. तर हे पाहिल्याच्या नंतर आपण व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे आपण जातोय. तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी मार्फत बारामतीला शेतकरी अभ्यास दौरा होता आणि तो त्या रूटनं आम्ही इथं आहे आमच्या टाइम टेबलमध्ये. तुम्हाला या संदर्भात पूर्ण माहिती देऊन देते कारण काम चालू आहे तिकडून आपण हो चालेल. ठीक आहे. ही विद्यापीठाअंतर्गत चालवली जाते बेसिक. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता जे पाहण्यात मिळतात नाचगटा आहे, नाचणी आहे, टोस्ट वगैरे हे सगळे प्रोडक्ट इथं बनवले जात असतात. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता तिथे जिरा बटर चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळे प्रॉडक्ट आपण इथं बनवतो, शिवाय इथं सेल पण होतात. इथे जे प्रॉडक्ट बनवले जातात खास करून नाचगटा आणि नाचणी ही आपण राजभवन आणि मंत्रालयात सुद्धा पाठवत असतो. त्यांची ऑर्डर असते आपल्याकडे. आणि इथं प्रशिक्षण असतं म्हणजे 15 दिवसाचं असतं, 5 दिवसाचं असतं, महिन्याभराचं सुद्धा प्रशिक्षण असतं. बेकरीचं पण असतं आणि फळभाज्या प्रक्रियेचं पण असतं. ठीक आहे. आता ह्या महिन्यात 6 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत प्रशिक्षण होतं बेकरीचं. त्याचं 4,000 रुपये फी होती त्या प्रशिक्षणाची. आणि राहण्याखाण्याची सुविधा इथे आहे पण त्याचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतात. 4,000 फक्त प्रशिक्षणाची फी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लेक्चर असतात बँकेचे की तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा चालू करू शकतात त्याबद्दल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळतं. प्लस तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत तुमचा व्यवसाय चालू करू शकता, तुम्हाला आर्थिक सहाय्यता कोणती बँक कशा प्रकारे करू शकते याबद्दल पूर्ण माहिती असते. शिवाय हे सगळे प्रोडक्ट तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेण्यात येत असतात की ते कशा प्रकारे बनवले जातात, काय मटेरियल वगैरे सगळं काही माहिती तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं कृषी विद्यापीठाचं
की तुम्ही इथं प्रशिक्षण घेतलं आहे म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात. अशाच प्रकारे फळभाज्या प्रक्रियेचं पण प्रशिक्षण असतं. मागच्या वेळेस जे प्रशिक्षण पार पडलं त्याच्यात आवळ्यावर प्रक्रिया शिकवण्यात आली. आवळ्यापासून कॅन्डी बनवणं, ज्यूस बनवणं, पल्प वगैरे ते सगळं काही त्याच्यात शिकवण्यात आलं होतं. शिवाय तुम्ही आता जे आतमध्ये मशिनरी बघणार त्या मशिनरीमध्ये सुद्धा त्यांचे सुद्धा डीलर्स वगैरे येत असतात. त्यांची सुद्धा तुम्हाला पूर्णतः माहिती देण्यात येत असते. ठीक आहे. कोणी महिला असतील किंवा तुम्ही स्वतः जरी तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. एक साध्या कागदावर फक्त अर्ज करायचा असतो. जेव्हा प्रशिक्षणाचे पूर्ण मेंबर जमा होतात, जसे 30-35 लोक जर जमा झाले तर प्रशिक्षण अरेंज करण्यात येतं. तुम्हाला त्यावेळेस फोन करून सांगण्यात येत असतं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकता. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी चप्पल वगैरे काढलेली आहे. इकडून बाहेर पडायचं आहे. अन्नशास्त्र तंत्रज्ञान सखोल माहितीसह आमच्या सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण विभागात प्रवेश मिळाला. सर्वजण प्रशिक्षण विभागामध्ये प्रवेश करतात. प्रशिक्षण विभागाची स्वच्छता एकच नंबर आणि बेकरी व्यवसायात हे खूप महत्त्वाचं आहे की टेबल लावून त्याच्यावरती वर्किंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण खाली फिरणं असते, स्वच्छतामुळं रोग पसरू शकतोय. ही टेक्निक खूप महत्त्वाची आहे. यानंतर अवजार विभाग पाहून आपण ही प्रक्रिया या केंद्राकडे आपण दिलेलं यानंतर गोसंशोधन विकास प्रकल्प आपण पाहायला जातोय. आपण बघतोय मुक्त गोठा पद्धत. हे मध्ये आहे शेड, हे पाण्यासाठी बनवलेले. वरतून जास्त उन्हाने पाणी तापू नये त्यासाठी छप्पर केले. गायीने चारा खाल्ल्यानंतर मुक्त पद्धतीत या पद्धतीने परिसर बनवलेला आहे. दोन्ही शेड मधला अंतर ठेवून शेड बांधलेला आहे. प्रत्येक जनावरांच्या वयानुसार त्यांना शेड बांधलेले, वयानुसार वेगवेगळ्या शेडमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. हे दूध संकलन विभाग आहे. आता संध्याकाळचे 4 वाजले. आता चारा टाकू राहिले. आपले शेतकरी मदत करतात. शेतकरी मित्रांनो, पशुधनामध्ये मुक्त गोठ्याची खूप महत्त्वाचं मुक्त गोठा. जनावराला मनासारखं वावरायला मिळते आणि खायला मिळते, पाणी प्यायला मिळते. त्याच्या मनाने जीवन जगण्याचा एक मुक्त गोठ्याचा फायदा आहे. त्याच्यात दुधात वाढ होते, जनावरांची प्रकृती सुधारते. जनावरांना खायला कमी असलं तरी चालेल, पण 1-2 तासांनी 2 घोट पाणी तरी तो पिला पाहिजे आणि मुक्त वागलं पाहिजे. यानंतर आपण गांडूळ प्रकल्प पाहत आहे. शेतकरी मित्रांनो, हे गांडूळ आणि गांडूळ खत वेगळं करणारे हे यंत्र आपल्याला पाहायला आज इथं मिळाले. गांडूळ वेगळे होतात. गांडूळ खताचा वास येत नाही आणि पूर्णपणे कुजलेलं खत असते. तर या शिपल्यात टाकून ते हे यंत्रातून वेगळे केले जाते, ते आपण आता पाहिलं. शेतकरी समूहातून पिलेंदे साहेब आपल्याला त्यांचा अनुभव शेअर करतील. माझ्या माहितीप्रमाणे मला एवढ्या मोठ्या बेड फक्त मी बघतोय यूट्यूबवर किंवा कशावर, परंतु मी स्वतः जे प्लॅस्टिकचे बेड तयार केले होते त्याच्यामध्ये 2.5 फूट रुंद आणि याचे लांबीला 10-12 फूट असा बेड होता. त्याच्यामध्ये खाली शेण, त्याच्यावर पाचोळा आणि त्याच्यानंतर परत शेणाचा थर टाकला. त्याच्यात परत गांडुळाचं बियाणं आणलं आणि वरतून सोडून दिले. सोडल्याच्या नंतर
त्याच्यावर आपल्याला एकदम ते कोरडे झालं नाही पाहिजे, एकदम ओलही नाही झालं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला 2 दिवसानं किंवा दिवसाआड आपल्याला जसं पाहिजे तसं आर्द्रतेनुसार त्याला पाणी मारावं लागते की जेणेकरून ते गांडूळ मरणार नाही म्हणून. मग ते वरती जसं जसं विष्ठा टाकत जातील, शेण खात जातील, जसं जसं विष्ठा टाकत जातील वरती खत तयार होते आणि खाली ते तयार करत करत तळापर्यंत जातात. आणि तळापर्यंत गेले का आपण वरती काढून घ्यायचं, परत ते उचलायचे, दुसऱ्या बेडमध्ये टाकायचे. माझ्या माहितीप्रमाणे एवढी माहिती मला आहे. आणि इथं आल्यामुळं आपल्याला परत व्यवस्थित हे बेडची माहिती भेटली. त्याच्याबद्दल आपण सर्वांना त्याच्याबद्दल आणखी माहिती आपण तंत्रज्ञ याच्याकडे घेऊ शकतो. गांडूळ आपोआप निर्मिती होती का टाकावं लागेल ते ना परत आणायची गरज नाही आपल्याला, तेच काम रोज तर ते एवढे तयार होतात. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात ऊन लागू नये व पावसाळ्यात पाणी लागू नये यासाठी वरतून छप्पर करावे. आपल्या शेतीसाठी व व्यवसायासाठी हे युनिट खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता शेळी पालनाकडे आलो आहोत. इथं गोट गॅलरी दिलेली आहे. त्या गोट गॅलरीमध्ये कोणत्या रोगावर कोणता उपचार, चारा कसं द्यायचं, पाणी कसं द्यायचं, पाणी निर्जंतुकीकरणासाठी काय करायचं, आणि इथं आपल्याला आता प्रत्यक्ष आपण गोठा पाहतोय. तर सर्व शेतकरी गोठा करून पाहू राहिले. गोट्याचे व्यवस्थापन एकदम सुंदर सुटसुटीत असावे. पाण्यासाठी जे ठेवलेलं असते, हाळ बनवतो आपण, त्याला चुना मारून निर्जंतुकीकरण होते आणि चुना मारल्यामुळं एक जनावरांना मिळते. तर आणि सुटसुटीतपणा हा गोट फार्म मधला एक काळजीचा घटक आहे. यानंतर गोसंशोधन विभागाकडे जाऊन मॅडम आलेले आहेत. आपण माहिती जाणून घेऊ. पेटी नंबर लिहिलेला आहे का? ती संकरित गाय आहे. हा, फुले त्रिवेणी म्हणून पेटी नाव लिहिलेलं आहे बघा शॉर्ट फॉर्म मध्ये. तर हे फुले त्रिवेणी ना 3 गायांचा संकर आहे. तर म्हणजे दोन विदेशी गाय आहे आणि एक देशी गाय आहे. देशी गाय आपली गिर गाय सगळ्यांना माहित असते. आणि दुसरी ऑस्ट्रेलियन फ्रिजियन आहे आणि जर्सी गाय. तर जर्सी गायचं म्हणजे गुण काय कोणता आहे तर फॅट पर्सेंटेज जास्त आहे, पण तिची लॅक्टेशन लेंथ कमी, म्हणजे मिल्क प्रोडक्शन कमी देते बुवा तिच्या लॅक्टेशन लेंथमध्ये. आणि ऑस्ट्रेलियन फ्रिजियनचा म्हणजे प्रोडक्शन जास्त आहे पण फॅट पर्सेंटेज कमी आहे. म्हणजे तिन्ही गायांचं संकरित करून फुले त्रिवेणी बनवली. तर तिचं आत्तापर्यंत 3.8 ते 4.2 पर्यंत फॅट पर्सेंटेज आलेले आहे. आणि एका वितर तिने 3.5 ते 4,000 लिटरपर्यंत दूध दिलेले. तर ह्या प्रकल्पावर म्हणजे जे गोटे जे आहेत ते सगळे मुक्त गोटा पद्धत आहे. दिवसभर ते मुक्त संचार करतात, म्हणजे खाणे पिणं त्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार घेऊ शकतात. ते फक्त मिल्किंग पार्लरमध्ये 2दा त्यांना मिल्किंगसाठी नेलं जातं, पहाटे 4 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. तर आता इथं आहे ना ह्या म्हणजे आमच्या कल्टिवेशन प्लॉट आहे, तिथून जो चारा येतो तो लेबर 5 वाजेपर्यंत लोड करून जातात आणि मिल्किंगवाले मिल्किंगचं काम करतात. तर मिल्किंग हे मशीन मिल्किंग होतं इथं. हां, ते मिल्किंग पार्लर आहे. तुम्हाला एंट्री मारायचं असेल तिकडून मारावं लागणार. हां, ते पाणवली ना, हां 4 वाजले आणि ते गोटे नंबर जास्त दुधाच्या आधी असतात, त्याच्यानंतर कमी 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 हे शेवटचा गोठा आहे. आणि 1 नंबरचा 9 नंबरचा जो गोठा आहे का एक म्हणजे पलीकडं ऑफिसचे एकदम तिथं गाभण गायचं गोठा आहे, पलीकडं राहायचं, म्हणजे अशा प्रत्येक स्टेजनुसार आहे. ते कमी दुधातल्या गाय आहेत आणि मागं वासरं वगैरे असे छोट्या छोट्या ग्रुपनुसार ठेवलेले एजच्या. आणि ह्याच गांडूळ म्हणजे ह्या शेणखताचा गांडूळ खतासाठी वापर केला जातो. मग दिवसभरात आता त्यांना एका गाईला 15 ते 20 किलो 15 ते 18 किलो हिरवा चारा टाकला जातो आणि वाळलं 7 ते 8 किलो, म्हणजे आमच्या इथं कडबा असतो तो कडबा काढला जातो. आणि ओट किंवा घास लुसर जसं येते तसं बरशी वगैरे. हा, पुट्टी फक्त कशाची करतात, ज्वारीची करतात, ओटची करतात. आणि कवळा असेल तसं डायरेक्ट टाकतात, कारण ते पुट्टी होतच नाही त्याची. अशा पद्धतीने म्हणजे इथं काम करत चालतं. मॅडम, ओट म्हणजे काय? ओट म्हणजे गवताचाच प्रकार आहे तो. आता इथे नाही पाहायला मिळेल का आम्हाला? कल्टिवेशनच्या प्लॉटवर मिळेल ना तुम्हाला बघायला. आणि ती एफ कोडवाली कोणती आहे? ती फ्रिजियन आहे. फ्रिजियन, हा, ऑस्ट्रेलियन फ्रिजियन. अशा तीनच जाती सापडतील तुम्हाला. गिर गाय आहे,
पण असं ही म्हणजे त्रिवेणी संगमची हा ते ट्राय मध्ये असतं ना. ही त्रिवेणी संगमची हा ही फुले काळी भांडी झाली ना ती फुले ही फुले आणि जे काळे आहेत पूर्ण त्या गोष्टी डायरेक्ट पाणवली ती काही आणि ज्या तांबड्या आहेत ते जर्शी जर्सी आणि शिंगावाली जे आहे ना ती गिरे गिरे माझं ते वेगवेगळ्या गोठ्यांनी येतं. संशोधन केंद्रातून आपल्याला मॅडमनी खूप सुंदर माहिती दिली. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि आता आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत.